हरे हरे महादेव हरे हरे महादेव हरे हरे महादेव हरे उत्तराधिकारी श्रीमद जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज धर्मरेश्वर भगवान आज के आनंद की धन्यवाद धन्यवाद। आप आपल्या जागेवरती शांततेत विराजमान व्हा। यानंतर पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांचे आशीर्वाद आपण सर्वजण या ठिकाणी श्रवण करू। सौभाग्य योग आपणा सर्वांचा आहे। ज्या महापुरुषांनी 9 वर्ष मौनाची साधना केली, वयाच्या 16व्या 17व्या वर्षापासून ज्या महापुरुषांच्या जीवनामध्ये अखंड फलाहाराचं व्रत आहे, जे पैशाला स्पर्श करत नाही, मातृशक्तीला देवी मानून दुरून दर्शन देता, अखंड ब्रह्मचार्याचं पालन ज्यांच्या जीवनामध्ये आहे, रात्री कितीही वाजो पण पहाटेची ब्रह्म मुहूर्ताची विधी ज्यांच्याकडनं टळत नाही, त्रिकाल संध्या स्नान पूजा असे दिव्य नेम ज्यांच्या जीवनामध्ये आहे, ते आपल्या सर्वांची गुरु माऊली अर्थात पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांचे आशीर्वाद आपण सर्वजण श्रवण करू। त्यांचं मार्गदर्शन आपण श्रवण करू। जरा ताड बसा सर्वजण। हॉल मध्ये कार्यक्रम झाला म्हणजे उत्कृष्ट पद्धतीने आज उद्घाटन संपन्न झालं। हॉलचं काम उत्कृष्ट आहे। आवाज येतो ना ऐकायला सगळ्यांना चांगला? म्हणजे तेच आज आपण त्याची रंगीत तालीमच घेतली। हॉल चांगला आवाज येतो का नाही, काय काय सगळं काही। आजचा कार्यक्रम खूप चांगला आहे। आज या ठिकाणी उत्कृष्ट प्रसादाची व्यवस्था होती। नंबर 1 चा प्रसाद आहे, नंबर 1 चे गायक आहेत, नंबर 1 चा साऊंड आहे, नंबर 1 चे बांधकाम आहे, नंबर 1 चे भक्त आहे। कारण आपला बाबाच क्वालिटीचा आहे हे लक्षात। आणि म्हणून आपल्यासारखं प्रॉडक्ट हे तुम्हाला बघायलाच मिळणार नाही। आपलं प्रॉडक्ट थोडं तुम्हाला कडू वाटत पण ते गुणकारी। निंबाचा पाला कडूच असतो पण तो आरोग्याकरता चांगला असतो। आणि म्हणून अशा तपस्वी जगद्गुरूंच्या आपण सर्वजण शिष्य आहोत। मी बाबाजींच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील। धन्यवाद। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। केशव विष्णुर्हरे सत्यं जनार्दन मनसोनारायण चैवमेका अष्टकं नाम शुभा केशव कृष्णनाशाय दुःखनाशाय माधव पापनाशाय गोविंद मोक्षदायक ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्य सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्यं सदा सत्य सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति ममेव शरणं तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर। कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम्।
नारायण नमस्कृत्य नरश्चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः नमः प्रकृति भद्राय नियतां प्रणता स्मृता गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा तस्मै श्रीगुरवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री रङ्गनाथाय नमः तस्मै श्री शान्तिगिरिये नमः। आज बघा बाबाजींना किती आनंद झाला असेल या बाबाजींच्या शेवटच्या म्हातारपणाच्या आश्रमामध्ये आणि सर्वात आमच्यामध्ये लहान आहे, आमच्यामध्ये सर्वात लहान असले जसं नाही शेवटचं पोरग लाडका असेल अशा लाडक्या भक्ताच्या या ठिकाणी आपण सर्व जाऊ अत्यंत मोलाचा वेळ काढून उपस्थित झाला म्हणून प्रथमतः ज्या बाबाजींच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र पाहून झाली ज्यांनी बघा सवय चुकीची झाड बघा चुकीची झाड आम्ही तिकडे सगळे मला लक्षात द्या चुकीची झाड सुद्धा काय सांगता आम्ही बाबाला पाहिजे माहिती चुकी झाड स्वतः धन्यवाद समजतात भाग्यवान समजतात की आम्ही बाबांचं दर्शन घेतले आज म्हणतो ना काही घडले ठरले भाग्यवान दगड सुद्धा झाड सुद्धा भाग्यवान ठरले मग ज्यांनी बाबाजींना पाहिलं कृष्णला ज्यांनी बाबा सेवा केली किती भाग्यवान ते असेल आणि म्हणून एक शिव अवतार शिव अवतारी निष्काम निष्काम ज्यांनी जागोजागीचं टुंकीला असेल चिपड असेल खोली असेल सौद गाव असेल वेरूळ असेल तिकडे पालखेड असेल या वैजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी वरची महिमा वेगळा वरची असेल अशा अनेक या वैजापूर अनेक ठिकाणी बाबांचं वास्तव्य झालं त्यांनी अधिष्ठान म्हणून आपलं श्रद्धा असतात काय श्रद्धा प्रेमाचं असतात नवे आपण सर्वजण श्रद्धेने भावनेने का म्हणतो मातीचे सोने झाले बाबा मुखी बोलू लागले बाबा तुम्हा भांगडे चालू लागले बाबा तुम्हा आंधळ्यांना दृष्टी आली बाबा वांज वायना मुलं झाली बाबा अनेक व्यसनी काय झाले नवीन लक्षात घ्या आता मगच वर्णन झालं की बोलता आमच्या स्वामी विवेकानंद म्हणलं किती शिवाजी महाराज किती वेळा त्यांच्या प्राणावर किती प्रेम बघा माऊलीचं आपल्या सगळं आहे अनेक संकट आपल्याला वाचवायचं काय बघा त्या माऊलींची हृदय असेल किंवा विचार म्हणून आपल्या श्रद्धा दैव ज्यांना मानतो ज्यांचं अधिष्ठान बघा त्यांचं वास्तव्य या मंदिरा ठिकाणी बघा 65 पुढे लक्षात आता त्या ठिकाणी मंदिर आमच्या सेवागी महाराजांनी निर्माण केला असून सुंदर अशा मूर्ती बघा स्थापन केल्या मूर्ती रूपाने बाबाजी ते आपल्याला दर्शन देत आहेत तर जगाची बाबांची इच्छा होती की या ठिकाणी नर्मदेश्वराचं काय व्हावं मंदिर व्हायचं आणि पहिला कधी आरसीसी तेव्हा काय याचे शंकर शेठ बघा ते शंकर शेठ ज्ञानगावचे वर्ग ते लोखंडी आम्ही ते 2-4 पिलर बांधून ठेवले तेव्हा आरसीसी काय करायचे उभे त्याचं मंदिर बाबांच्या मात्र बघा काय सगळं संकल्प काय असतो त्यानुसार बघा बाबांच्या संकल्पानुसार नंतर सर्व बदल झाला आता शिवाजी महाराजांनी बोलता मुद्दा मांडला की ह्या मंदिरांची तारीख काय भूमिपूजन तारीख सुद्धा बाबाजीने अगोदर बघा सांगून ठेवलं का लक्षात आणि म्हणून अशा बाबांच्या जन्मवर्षा सुद्धा भरपूर करा बाबांच्या साठवण दळवती या ठिकाणी आपण या ठिकाणी त्याचप्रमाणे
या परिसरातील शिवर गावातील अनेक देवता आहेत, ज्यामध्ये शिवाजी आहे, अजून हनुमानजी आहे, अजून गुरगुटे मंदिर आहे गावामध्ये, बहिणाबाई, शंकर, अशा अनेक देवतांचं अधिष्ठान शिवर नगरीमध्ये आहे, या परिसरामध्ये आहे. जसं इथं रस्ता हनुमान आणि पांडुरंग आणि हनुमान या रस्त्यात आहेत. जेवढ्या देव देवता नाही बाबाईचं सांगायचं बघा, या भूमीमध्ये कोण फिरलंय म्हणे शंकर. बघा, भगवान शिव बघा, शंकर महादेव, त्याचं वास्तव या भूमीत झालं. सर्व देवतांच्या निबंधन करूया, त्याचप्रमाणे गो मातेला वंदन करूया, नदी या भूमीला वंदन करूया. तिकडे स्वामी चालू आहे, तिकडे विहिरीचे काम बाबाजी करील असेल, आणि तिकडून पायी इकडे बघा पाण्यासाठी किती बाबांना कष्ट बघा, काय तुम्हाला काय इच्छा स्वप्न बघा, काय बाबांचे आश्रमासाठी विचार करा. आणि म्हणून अशा सर्व वंदन करून आपण उपस्थित झालात. आजच्या या सर्व सोहळ्याचं निमित्त म्हणजे काय, ज्या काही वास्तू आपण ज्या वास्तूमध्ये आपण विराजमान आहोत, या वास्तुशांती आणि उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. तसंच नवरोजी सरांचं आपण जी इच्छा होती का, तर दवाखान्यामध्ये असताना आम्ही मग दोघं जण सरचर्चा आम्ही सरचर्चा सुरू केली बरं, आणि त्यामुळे मग शिवाजी मुद्दा मांडला. आणि काय मुद्दा मांडला, हो काय मुद्दा मांडला होता, एक माहिती एकच माहिती बघा, सेवकांवर जन बघा, आमचे ड्रायव्हर आणि आमचे काय ना दुसरं जोडू जाणार आपल्याला संतोष आणि ड्रायव्हरचा संतोष ड्रायव्हर बघा, काही बघा, काही वेळेतच बघा पोच गेलं, टाळून संतोष सहज त्या दवाखान्यामध्ये सहज आमचे विषय वगैरे सुरू झाले दोघांमध्ये. त्यावेळेला काय बाबाजीने इथं कमाईचं दवाखाना 7 फूट 7x4 गड्डे खोदले. कमाईचे गड्डे खोदून लगेच भरलं. आधी कमान बांधायचे होते, नंतर मंदिर बांधलं. मग ते बाबाजी तब्येत झाल्यानंतर बाबाजी पुन्हा मावले कमान बांधायची होती. म्हणून म्हटलं बाबाईला, आम्ही राहिले तर पैसे द्यायचे राहिले, कमान तुम्हाला बांधावं कमाई. मग ते कमान अर्जंट की ज्यांनी आपण आठवण तुम्ही द्यावी शिवाजी असं नाही का. ते प्रवेश आमच्या त्या राजस्थानी कारागिरांना सुंदर या ठिकाणी काही गुप केलं, त्यांचा अभिनय या ठिकाणी करूया. तसंच या ठिकाणी भंडारची व्यवस्था करण्यात आली. इथं पंक्तीसाठी सुद्धा जागा जवळ तयार झालं. तिकडे पाण्याची टाकी, पाण्याची व्यवस्था पाणी टाकायची, गोशाळेचं काय पाण्याची टाकी तयार झाली. तिकडं बघा सुंदर असं भक्त काम चालू आहे. असे अनेक वास्तू या ठिकाणी बघा बाबांच्या खूप आशीर्वादाने, मग शिवगिरी महाराजांच्या कर्तृत्वाने टाळी वाजून अभिनंदन या ठिकाणी असं बराच वेळ या ठिकाणी झाला. कारण ज्याला तो कार्यक्रम सुरू होता बाबांना सहज वाटलं बरं का, मला इकडे काय बोलत असते कार्यक्रम असते. तर ज्या वास्तूचं उद्घाटन सोहळा पूजन झालं, आजच्या बरोबर काहीतरी व्हायला पाहिजे बरं. आणि मग आम्ही गांधींना मुद्दा मांडला. म्हणलं आज लोकांना काय करायचं, आधी पोट बंब बघा, आज लोकांना टाइम बघा बाबांच्या प्रवचनासाठी आता टाइम खर्च करायचा नाही. कारण नंतर बघा प्रवचन नंतरही म्हणलं पंगत करायचे, मग उशिरा पंगत करण्यापेक्षा अगोदर करू आपण, आधी पण नंतर पंगत करू, नंतर आपण काय करू सत्संग करू. आणि त्यानुसार आपण सर्व बघा मोठ्या प्रेमाने ज्यांनी आनंदाचा वाटा घेतला आणि पंक्ती सुंदर सेवा केली, त्या पंक्तीवर जर टाळीवर अभिनंदन या ठिकाणी करायचं. आणि सुंदर अशी आठवण तर आवडले की नाही, कोण कोण आवडले वरती वर करा, सर्वांना आवडले टाळी वाजून नुसतं बघा मग तिथे आठवणच आवडले नाही, हाल आवडला तुम्हाला, हाल आवडला की नाही बरोबर करा.
भंडागर आवडलं, तिकडे प्रवेशद्वार सुद्धा तिकडे सर्वच आवडलं. टाळीवर लक्षात घ्या. कारण बाबांची आवडते बाबांची आमची आवडते ज्या ठिकाणी हाती असली सेवागिरी या ठिकाणी बघा उपस्थित आहे. असं या ठिकाणी किती बघा आठवणी केला ते कमीच लक्षात. अनेक बघा बाबाजींचे प्रसंग या ठिकाणी घडले. जसं बाबाजी बसले दोन पाटील लोक आले आणि मग बाबांचं दर्शन करायला लागले. आणि आल्यानंतर बाबाच्या दर्शनार्थीला काय म्हटले बघा, बाबाच्या दर्शनार्थी काय म्हटले म्हणे भाऊ त्या पाटलांना काय करा खाऊ घाला. काय म्हणले बाबाजी, मग त्या पाटलाला खाऊ घाला. दर्शन व्हायला चिरमिर झाले ते पाटील बरं. मग बाबांनी त्यांना काय सांगितलं बघा म्हणे भाऊ हे मागच्या जन्मी कोण होते मग पाटील होते म्हणे. मात्र त्यांनी बाबाला कबूल केलं ते होते आणि कबूल केलं मात्र काय त्यांनी पूर्ण केलं. आणि मग देवाने काय केलं त्यांना काय बनवलं जीव भाड्याचा बैल भाड्या चुकला जायला. अशा रीतीने बघा या ठिकाणी आणि असे प्रसंग बघा बाबाजींच्या या ठिकाणी बाबांच्या जीवनाच्या घडलेले आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी आणखी बघा दुसऱ्या आठवणाची बरोबर सच आम्ही फिरता आलो बरं. मला बघते आमचे संदर्भ खुश होते आणि जे ठिकाणी उभे होते ना तिला कुठे होते बरोबर ना कुठे काय बरं काय विचार त्या कुठे खालून पाणी का पाऊस पाणी अशी ती अवस्था कुठ्याची होती. मग एक दिवस काय झालं होळी काय झाली होळीच ते जागा लागतात त्या भूमीचं आम्ही दर्शन म्हणा. आणि त्या रीतीने अशा अनेक उजाळा इथं आणखी आम्हाला आठवण झाली बरं. शंगा बघा बाबाजी बसले शंगा लोक शंगा राहिलो काय पोतडीवर राहिलो आमचे पोते शिवायचे कारण काय माहितीये का तिला निफाडला काय झालं माहिती निफाडला काही प्रकार घडला. मग त्या पोत्यांना बाबाजीने काय सांगितलं बरोबर ठेवलं असं अशा अनेक आणि आमच्या सेवा बरोबर बघा की बाबांच्या अपेक्षापेक्षाही शेती असेल गोशाळा असेल सर्व व्यवस्था असेल बघा ते बघा टुंके सहित. आता जरा अजून कोलीला जरा लक्ष जर वेळ जरा कमी पडतो त्यांना कारण कोलीच्या मग आमच्याकडे करा सांगत होते कारण की हे पाहून साहजिक वाटणार की नाही आमच्याकडे काय साहजिक माणसाला वाटतं सहज विचार करायला समज आहे. आणि मग तिथे बघा त्यांनी आमच्या वगैरे समर्थ सांगितलं आम्ही तुमच्या वेळेला प्रयत्न करूया टाळी वगैरे चालू करूया. कारण ते कोलीकर आम्हाला काय म्हणजे बोलतो म्हणे आम्हाला महाराज काय म्हणले ते म्हणे महाराज द्या म्हणजे हेच महाराज घ्या तुम्हाला असं अनेक बघा मुद्दे या बाबांच्या करत असे. आपण हसून घेऊ याने बाबाचं कार्य बघा कसं आपल्या पुढे जाईल असा प्रयत्न आपण करतो. लक्षात शेवटचा मुद्दा आपण लक्षात घ्यायचा काय बघा बाबाजींची तळमळ काय जीवाला प्रेम असे लक्षात घ्या. काय बघा बाबाजींचे स्वप्न विचार असतील काय बघा प्रेम बाबाजींचं असं लक्षात घ्या. तर एकदा आम्ही बघा स्नानाला बाबाजींना काय केलं त्या बघा उचल कारण बाबा ती लगेची नळी ती नळी काढायला कधी बघा कधी आठवण राहायची ना ती कधी ती नळी सब ओढलं जाय बघा. आता बघा बाबाजी नाजे त्रास लक्षात काय नवीन राहायचं उचलणारे त्यांना ती लक्षात राहायचं नाही. आणि मग असं बाबाजींना त्या ठिकाणी स्नानाला घेतलं स्नाना घेतल्यानंतर तिला कोपऱ्यामध्ये कुठे होती त्या कोपऱ्यामध्ये पप्पाचा आपला पाठ होता लाकडाचा पाठ होता त्या पाठावर काय करायचं बाबाजीने ठेवलं आणि ठेवल्यानंतर मग काय करावं एखादी बाबाने कवळी मारायची उचलायचं आणि एक जण अशा पोत काय करायचं काढून घ्यायचं असा कार्यक्रम असायचा. आणि मग बघा बाबा स्नान सुरू झाल्यानंतर आणि मग बाबाजीने बघा काय ते शिवर हरिब्रह्म मंत्र सुरू झाले होते बाबा स्नानाचे. मग सुरू झाल्यानंतर बस साबण लावायला घेतली बाबाजींच्या अंगाला. बाबाजीला काय बघा रागा लागा काय त्यांच्या मनाला लागलं
जे सावध घेते आमच्याकडून असे जे सावध घेते ते फेकून लक्षात. आणि बाबाजी बोलत होते काय म्हणले, म्हणे माझ्यासाठी माझ्याच एवढा खर्च कशाला काय, माझ्यासाठी एवढा खर्च कशाला करायचा? लक्षात विचार करा, साबणाचा खर्च बाबा लक्षात काय म्हणले, माझ्यासाठी एवढा खर्च कसा साबण लावला खर्च वाटा करता. किती बघा बाबाजींची दृष्टी विचार लक्षात. आणि तो प्रसंग खरोखर पाण्याचा विचार करण्याचा असेल. अशा अनेक प्रसंग त्या ठिकाणी असेल. आता बाबांची पालखी छतामध्ये राहायची, मग पुजारी शेवगिरा सांगण्याचा ती बाबांची पूजा तयार करायची. किती बघा ने बघा पूजेची बाब लक्षात. ती पूजा कोणी पाहता कामा नये, त्या पाण्याला कोणी स्पर्श करता कामा नये. अशा अनेक बघा नियम बाबांची लक्षात. आणि हवन काय, हवन झाल्याशिवाय बाबाजी त्या ठिकाणी ग्रहण करणार नाही, पाणी काय घेणार लक्षात. आणि मग पूजा तयार केली जायची. बाबा शेतामध्ये शेतामध्ये राहायची. मग ते बादलीमध्ये काय करायचं, सर्व बघा पूजेचे भांडे सर्व भरायचं वाटतं, ते कमंडल उत्सव पाण्याचा भरून घ्यायचा. आणि जर रस्त्याने जाता जाता एखादा धक्का लागला, काय एखादा धक्का लागला तर काय करायला लागायचं, ती पूजा सर गाईला नाही तर एक तर पुरून द्यायला लागायची, गाईला काय मात्र ती पूजा बाबाजीला द्यायची नाही. बाबाजी काय, किती नियम बघा बाबाजींच्या जीवनात होते. अच्छा, असे अनेक प्रसंग बाबाजींच्या जीवनात. आणखी असं आजच्या उद्घाटनाच्या आणि या अनेक वास्तूंच्या पूजन समय आपण मोठ्या प्रेमाने उपस्थित झाला. खरोखर का आपण लेकराची इथं जाणे माऊलीची लेकराची इथं जाणे माऊलीची. म्हणून तसं बघा आईला माऊली आई म्हणलं जात. त्याप्रमाणे गुरुला सुद्धा काय म्हणलं जातं, माऊली. कारण बघा जन्म देणाऱ्या आईपेक्षा गुरु माऊलीचा काय प्रेम असलं, काय जन्म देणाऱ्या आईपेक्षा गुरु माऊली किती प्रेम असला, किती प्रेम असेल. बाबाजी बघा पूजा बघा पूजा झाल्यानंतर आता आम्ही हट्टीवर पहिली पुरी प्रसादची बाबा बघा होती दिली तर बघा प्रसाद घ्यायचा. आणि मग बाबाजी काय करायचे, पूजा झाल्यानंतर बघा म्हणजे पडद्याचा पडदा टाकेल राहायचा, पण त्या पडद्यामध्ये घुसायचं, त्या पडद्यामध्ये घुसायचं. घुसल्यानंतर बाबाजी काय करायचे, मग प्रसाद बघा त्या काय करायचे आणि त्या पुढीमध्ये बांधायचे. आणि काय करायचे, काय बघा काय प्रेम जिव्हाळ बघा त्या बाबाजींच्या हृदयामध्ये भरलेलं लक्षात. अशा रीतीने बघा एक एक प्रसंग बघा, अनेक शहारे बघा आणणारे आहेत या ठिकाणी, डोळ्यामध्ये बघा असं आणणारे बघा या ठिकाणी असे प्रसंग बघा. सर बघा बाबांना बघा असं बघा कार्यक्रम चालू असता काही बाबा असं बघा बघा डोक्यात डोळे झाकणं तर बघा बाबांना बाबाजी दिसले बरं का, मग काय दिसले बाबा दिसले वाटतं. बाबाजी काय म्हणले बरं कशा अत्यंत बघा वाक्य बाबाजींनी सुंदर असं बघा बाबा काय बघा काय सांगू बाबांच्या बघा त्या बाबांच्या अंतकरण वाक्य बघा बाबांची निकाल अशा असेल. मग आजच्या या वास्तू शांतीच्या आणि या उद्घाटनाच्या बरोबर समय आपण बघा एकत्र येऊन खरोखर बघा किती उपकार बघा बाबांचे आपल्या काय सांगू मी या संतांचे किती उपकार बघा बाबांचे तुमच्या लक्षात. म्हणून बघा की बाबांचा महिमा वर्णन करताना बघा एवढंच बघा बाबा कधी कधी वाक्य वापरतात लक्षात की बाबाजी नसते, बाबाजी नसते. विचार करा काय बाबाजी काय बघा अवस्था या आपल्या जीवनाची असे. म्हणून सर्व गुरुभक्तांना माता भगिनी बाबाजीच्या बद्दल सांगतो तिथे कमीच आहे. आणि बाबाजी म्हणून बाबाजीचं कार्य बघा ही श्रेष्ठ आणि महत्वाचं आहे. आता त्या लोकांनी आम्हाला काय केलं, कोणती पदवी दिली म्हणते जगत आणि कोणामुळे दिली म्हणून बाबांना असं वाटलं का. आता बघा बाबा एकट्याने काय झाले
जगद्गुरु झाले. बघा सेवागिरी असते सर का सर महाराज लोक तुम्ही सारे जगद्गुरु झाले वाटतं. तुम्हाला नमन आहे आता. कारण आपण सर्व जर बघा बाबांच्या घरासाठी नेहमी का धावून येतात आणि नेहमी बघा सहकार्याची पावलं. जसा होता सेवागिरी माझं स्वप्न होतं की इथं हा लावा भंडार प्रेस जावं आणि म्हणून अनेकांना चर्चा आमच्या सेवकीने केली असेल की आता असं काम चालू आहे कोणशील असली बाकी आणि आपण मोठ्या दिलदारपणे या आमच्या सेवागिरीमांच्या जे काही स्वप्न होते विचार होते त्यासाठी आपण सर्वांनी फुलाची मागून ज्यांनी वाटा घेतला आणि संपूर्ण या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज हाल पाहायला मिळाला. इथं आपल्याला शेजारी भंडारकर पाहायला मिळालं, तिकडे प्रयोजन पाहायला मिळाला. सध्या अशा अनेक वास्तू आपल्या सर्वांच्या मध्ये निर्माण झाल्या. मग ज्यांनी बघा हे सेवा करून बाबांचा आशीर्वाद प्राप्त केला. सेवा केली मला प्रसन्न टाळी वाजून आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि म्हणून आपण मोठ्या प्रेमाने काय म्हणतो, जनार्दन बाबांची माया निराळी धावत येती बाबा संकट काळी. जनार्दन बाबांची माया निराळी धावत येती बाबा संकट काळी. भगवान शंकराचा तोची अवतार म्हणा. भगवान शंकराचा तोची अवतार करण्याने घाले बाबा जगाचा उद्धार. जगाचा उद्धार करण्याने घाले बाबा जगाचा उद्धार. तुझे नाम माझ्या मुखी राहो वेळोवेळी. तुझे नाम माझ्या मुखी राहो वेळोवेळी. धावत येती संकट काळी. जनार्दन बाबांची माया निराळी धावत येती संकट. काय बघा बाबाईचं प्रेम आपल्या सावर आहे की नाही. अनेक भक्त संकटात असताना बाबाजीने काय करावं लागतं, धावून त्यांना जीवदान द्यावं लागतं. जसं आमच्या सेवागिरी किती संकट आले त्यानं वाचवलं की लक्षात. किती बघा बाबाजींना त्रास झाला असेल विचार करा, आपल्याला वाचवलं असेल. त्यांचं स्मरण काय केलं पाहिजे, कारण जर आपण त्यांचं स्मरण केलं तर त्यांना काय करावं लागत, जनार्दन स्वामींचे हो मला स्मरण संकटात येतील भक्तीची धार. स्वामींचे हो मला स्मरण संकटात येतील भक्तीची धार. संकटात येतील भक्तीची धार. संकटात येतील दर्शन. संकटात येतील भक्तीची धार. संकट काळी बाबा देती दर्शन. बाबाजींना आपल्या आलेल्या संकटामध्ये काय करावं लागतं, मात्र आपण त्यांचं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे स्मरण. तसं तसं बघा आम्ही त्या खिडकीतून बाहेर मागे पाहिलं, त्या खिडकीतून मागे पाहिलं अंगल एक झाडच्या अंगणमधून पाठवून एक झाड आहे ना, त्या अंगल बघा अंगलमधून घुसेल बघा. आणि ते अंगल कधीचे माहिती आहे ना, कधीचे बरं का, बाबांच्या वेळेचे अंगल आहे. किती वेळेस विचार करा, 35, 14, 40. हा किती अजून टाईट बघा त्या तारीख किती अजून म्हणजे आठवा एक आठवण बघा. ते आपण ते रस्ता पाहिला ते बाबाजी ना का ते मोठे कमान करून ती कशासाठी केली माहिती आहे का, कमान कशासाठी केली, तिथं का फळझाड वेलाचे फळझाड लावायचे आणि त्याला वर फळ आले पाहिजे.
ते याला पडा म्हणजे दोडके कारला एवढे तर द्राक्ष असं बाबाजीचं बघा त्या कमानीच्या पाठीमागे बघा स्वप्न दरवर असं तिकडे वर सुद्धा बरं का वाटल्या वारामध्ये द्राक्ष द्राक्ष कितीतरी बघा जुन्या आठवणी या शिवपुरीच्या आपण आणि हे कारखाने लोक नेहमी आजार जे लागेल ना ते लगेच आजार वायर लागू मोटर लागू तिथे भांडणाची मूर्ती वगैरे आता का रामकृष्ण बाबा खरोखर त्या मानवाला काय रामकृष्ण बाबांना आता संकट काळी त्या बिचारीने काय केलं आपल्याला मदत वाचवलं चाललं तर टाळी वाजून त्यांच्या परिवार अशाने बघा तेव्हा बघ जा तुम्ही तेव्हा बसेल बरं का ते गायकवाड साहेब गायकवाड साहेब कोण आहे का गेले आपले गायकवाड साहेब त्या आता प्रशासकीय काम बघा ते बाबांच्या आश्रमाचे पाहतो असं अशा रीतीने बघा इतरी बघा आठवण कमी जगी आणि म्हणून आपण या ठिकाणी काय करूया आपण आशा काय करायची हीच आशा एक देवा हीच आशा एक देवा उन्हाळ्याला उन्हाळ्यात सुसुरीला उन्हाळ्याला हीच आशा एक देवा उन्हाळ्यात सुसुरीला आणखी काय मागायचं जनार्दन देवा करतो मी सेवा काय मागणं किती मागलं कमीच की नाही तसं आता इथं अनेक वास्तू झाली अजून बरंच काम बाकी ते काम लोक पूर्ण हे मागा तशी निश्चित शक्ती व प्रेरणा अरे शेवटी मला ठरवलं बरं का ते सद बोलता होतं म्हणे जर मी गेलोच असतो म्हणे मी जर गेलोच असतो त्यावेळेला काय केलं असं केलं मग आता जे होईल ते काय म्हणे काय हो आता बरोबर का तर म्हणे आता जे आपण सुरू केलेलं ते पूर्ण केलं टाळी वाजून अभिनंदन आपण या संघ सवंगाला सुद्धा बाबांच्या आयुष्य मंदिराचं त्या ठिकाणी काम झाले आमचे कवलेंना महाराज तिथे सुंदर निवडून त्यांनी त्या आश्रमात टाळून त्यांचं अभिनंदन सवंगावाल्यांचंही तसं आमचे दादा आमच्या खोलीचं शेतीचं नियोजन त्यांनी लावलेलं असतं आताच विहिरीचं त्यांनी मुद्दा मला पाहण्यासाठी पिण्यासाठी विहिरीचं आपण काम केलं पाहिजे आणि तिथल्या आश्रमाचाही आमचे विनोद भवन गौशाळेचा मुद्दा म्हणला की ते आता अशी किती मागणी तुमचे बाबाच्या आहे म्हणून आपण काय करू जनार्दन देव काय मागणं अनेक आश्रम की बाबा करून झाले की बरेचसे काम वरजेला किती अजून काम बाकी आहे असं अनेक आश्रम काम बाकी आहेत आपल्याला काय कवा का जे होईल ते होईल ते काम कसे पूर्ण होतील असा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया तदोच या ठिकाणी आज आपण एकत्र येऊन जो बघा सेवागिरी महाराज यांनी आपल्या सर्वांना काय केलं सर्वांना निमंत्रण बोलवलं लक्षात घ्या आणि आपण सर्वांनी त्यांच्या विचारांना त्यांच्या निमंत्रणाला सन्मान मान दिला आणि अनेक माता भगिनी उपस्थित आहेत तालुका सेवक भाग सेवक असतील जिल्हा सेवक उपस्थित आहेत जे सेवक उपस्थित आहेत या आश्रममध्ये सुद्धा ज्याच्या माता भगिनी असतील भाईबूज असतील जे नाही का नारायण बाई त्यांचा परिवार असेल की नाही आमचे श्रीराम लाले आणि लोळे अशा ठिकाणी अशा प्रकारे अशा अनेक भक्ती उपस्थित आहेत बरोबर त्यांच्या श्रद्धेचं त्यांच्या सेवेचं कौतुक केलं कमीच पडेल म्हणून पुरुष टाळी वाजून अभिनंदन या ठिकाणी धन्यवाद आणि त्या आता मग आम्ही पाहून पुढे आठवड्यावर बाबाजी असताना त्या बाबाजी सत आम्ही त्यांच्या दुकानामध्ये गेलो
बाबाच्या आजोबा दुकानामध्ये आणि मग आमचा कार्यक्रम सुरू झाला. काय कार्यक्रम सुरू माहिती का? पाईपलाईन लागली का फोन मोठी लागल्या का करून घ्यायच्या बाहेर लागायला आणि गोजरच्या असे अनेक ठिकाणी पाईपलाईन झाल्या त्या ठिबक असेल की असं अनेक सेवक आमच्या त्यांचं नावच काय ते अरुण जनाई नाही जनाई उद्योग समूह हा जनाई ड्रीम्स हा काय नाव त्या साई काय तो ना साई पहिलं साईनाथ मोठं ते ना पहिलं नाव वेगळं होतं. तर टाळी वाजून आता जनाई झालं असे अनेक बघा रहस्य किंवा बाबांच्या ठाण्यामध्ये प्रसंग घडलेला म्हणून एकच प्रसंग अत्यंत महत्वाचा आणि रोमांचकारी आहे. आता किती बोलत एका बघा प्रवचन नाही चर्चा चालू संवाद चालू बघा. एक आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण एकत्र आलेलो. पुन्हा बघा पुन्हा अशीच संधी बरं का सेवकीने अशा अनेक राहिलेले काम पूर्ण लोक त्यांच्या हातून यावे पण असा सोहळा पण त्यांनी घडून आणला आणि आपल्याला यायला पुन्हा संधी त्यांनी द्यावी पण टाळीवर पुन्हाच त्यांना आपण तसं काही आपल्या यायला वेळ मिळत नाही का काहीतरी निमित्त आपण येऊ शकतो. आणि म्हणून खरोखर बघा त्या ठिकाणी गुरु बघा गुरुबंधूचं प्रेम काय असतं नाही तर अनेक गुरुबंधू बघा बंद व्हायला लक्षात घ्या. मात्र आपण होतो ना बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे काय बगीचे में फूल बहुत लेकिन गुलाब जैसे नहीं वैसे गुरु बंधु बहुत है लेकिन हमारे सेवा केली बाबा भांडून का येणे देणे प्रकारचे कार्यक्रम चालू आहे असं म्हणून आज आता आनंद बघा बाबांना या ठिकाणी अशी आणि पुन्हा बघा असं वैभव बघा या ठिकाणी बाबांची ही अपेक्षा करूया. शिवपुरीचं वैभव असेल टुळकीचं वैभव असेल की कोलीचं वैभव असेल वडजीचं वैभव असेल जे आपल्याला वैभव या बाबांच्या आश्रमाचं काय तयार करायचे त्या वैभवासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा शक्ती मिळो आणि जे काय तुम्हाला आमच्या विवेकाने मुद्दे मांडण्यासाठी काय मुद्दा सर्वात मोठा काय मुद्दा मांडला अनुष्ठान किती अनुष्ठान गरजेचं कारण बरेचसे बघा आपले बघा अनुष्ठान वडील करायचे ते बाबांना काय म्हणतात म्हणे माझं पोरग ऐकतच नाही ते काय झालं आता ते लागलं व्यसन करायला म्हणून बाबाजीने काय सांगितलं मुलांना अनुष्ठाला कधी बसवा बालपणी कधी बसवा कारण बाबाजी उदाहरण द्यायचे उली काठी म्हणजे असायला वापरू शकते ती वाळली वाकवली ते मोडून जाते म्हणून सर्व माता पित्यांनी विचार करा आपल्या मुलांना काय करा अनुष्ठान बघा अनुष्ठा बसवा जेणेकरून जसं तात्याने परिश्रम जाते त्यांचं बुद्ध होईल लहानपणापासून त्याला काय केलं बाबांच्या कशात मुशीत म्हणजे बट्टी मध्ये काय केलं ठेवलं त्यामुळे त्यांची बट्टी व्यवस्थित राहील. विचार करा जर टाळी वाजून त्यांच्या भक्तीचं त्यांच्या सेवेचं अभिनय करावं कारण डोंगरापासून पिनाकेश्वर पासून बघा आमचे जेवरची मंडळी किंवा त्यामध्ये प्रसन्न जाते ज्यांना समजलं बघा खरोखर त्यांनी बाबांचं काय घेतलं वाक्य बघा आपल्या जीवनामध्ये पालन केले अशा अनेक भक्ती या रूपसे वगैरे जसं आता आमचे जातो मी सर थोडं होतं येतो काही कारणामुळे मात्र त्यांचे चेहरे मार्गाला लागले अशा अनेक आपली गाडी बसली बरं का जसं आता मग आमचे सांगत होते बरं का तर नातवाचा लग्नाचा कार्यक्रम बरं का आता आम्ही काय केलं माहिती आहे का लई बघा समस्या बरं का बरेचसे आई बाबाकडे म्हणजे बाबा 25-30 वर्ष 35 पोराचं लग्नच होत नाही पुरीचं लग्नच होत बरं म्हणलं आम्ही कार्यक्रम त्या दिवशी बोलता कोणत्या ठिकाणी हा काय जाहीर केलं लग्नाची कमिटी काय कमिटी म्हणजे ज्यांनी लग्न जुळवले ना त्यांना आम्ही बोलून घेतलं बरं काय केलं ज्यांनी आजपर्यंत लग्न जुळवले त्यांना बोलून घेतलं मग समोर त्यांना बसवलं त्यांचं पूजन केलं त्यांना काय काम दिलं या वर्षी म्हणलं ज्या पोराचे पण लग्न होत नाही ना त्यांचं आपल्याला काय करायचं जोरदार धूमधडाक्याने सावधानच करायला लक्षात बरं का म्हणून ज्यांनी ते जबाबदारी बरं का हो बरे संकल्प संपर्क करा त्यांना आठवण करून द्या की काय ज्यांचे आता मुलं वयात आले लग्नाची गरज आहे त्यांची लग्न झाली पाहिजे मुलं मुलांची त्यांना संपर्क करा आणि काय करा आणि आम्हाला इथं काय करा आपण काय आणि अडचणीत सोडून टाकू आणि ते लग्न काय करू लवकर वाजून टाकलं सारखं
असं असे अनेक मुद्दे बघा बाबाजीच्या खऱ्या म्हणून सर्व भक्तांनो माता भगिनींनो, किती बघा बाबाजींच्या बद्दल सांगावं. आणि म्हणून खरोखर का असे काही प्रसंग आहेत, आनंद खाद्य प्रकार आनंद होते, आनंद होतो बघा. काही असे प्रसंग रोमांचक वगैरे राहतात, काही अशा प्रसंग बाबा बघा डोळ्यात असं बघा राहत नाही, आलेश्वर राहत नाही. असे अनेक प्रसंग बघा या गुरु माऊलींच्या सोबत असताना या ठिकाणी या घडलेल्या आहेत. आणि त्यांची आठवण केलं बघा तेथे बघा त्या ठिकाणी ते शावस्था झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आता एक आणखी आठवण बघा काय बघा बाबा तरुण बघा या आश्रमासाठी बघा बरं का फार आजारी बाबाजी आजारी पडल्यानंतर आम्हाला त्यांनी चव्हाण साहेबांनी सांगून दिलं होतं बाबा काही जर बिघडलं तर लगेच गाडी करायची म्हणे, लगेच घेऊन यायचं गोबर काम. आणि मग बाबाजीला तब्येत बिघडली आणि मग लगेच आम्ही गाडीमध्ये बाबाजी टाकलं घेऊन गेलो गोबर काम. थोडं बाबा एक दिवस ट्रीटमेंट घेतली, थोडी ट्रीटमेंट झाली आणि झालं बाबाजीला काय म्हणलं चला शिव केलं काय करा म्हणे माझं ते एक खोली बघा ती बिता खोलीची बिता बाजायचं राहतो काय विचार करा किती बघा तळमळ काय बघा या आसनाबद्दल बाबाजींचा आठाच बघा काय बघा बाबाजींच्या हृदयाबद्दल या स्थानामध्ये या भूमीमध्ये एक आपण गोड म्हणतो त्याला म्हणतो ती बघा ती आठवण बघा अत्यंत प्रसंग काय तो प्रसंग अत्यंत बघा शारे बघा शारे आणण्याला लक्षात निश्चित बघा तो प्रसंग आठवण निश्चित बघा असं आले शार बघा स्वतः महत्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा बाबांच्या चरणी फक्त आपण बारंबार वंदन करूया आणि आपण काय करूया जय 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 जनार्दना म्हाळसाईच्या जय 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 जनार्दना म्हाळसाईच्या नंदना अवतार घे धर्म रक्षण अवतार घे धर्म रक्षण म्हाळसाई जय 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 जनार्दना म्हाळसाईचा नंदना. बाबांना आठवण आमच्या शेवगी महाराजांनी बघा पहिली किती जमीन जोड नंतर सुद्धा बाबाजी नंतर सुद्धा ती जमीन किती माहिती येते लक्षात घ्या ती तिकडे का 10 एकर बरोबर ना इकडे बघा 10 एकर शिवरची ना मग इकडे 10 एकर गेल्यावर आणखी इथं नाही काही बाबा माणिक शेठची ही 6 एकर बघा 6.5 एकर तिथं आहे 6.5 एकर बघा किती किती संपूर्ण नाही बाबाजी नंतर बघ 35 एकर जर टाळी लक्षात असं. आणि नुसती जमिनीच नाही बरं का या ठिकाणी गोसेवा आता बघ अनेक वासी बघितलं लक्षात घ्या. आणि म्हणून बरोबर त्या सेवागिरी माणसं कौतुक गौरव कमीच पडेल की आणि म्हणून आपण बाबांची प्रार्थना करूया आमच्या सेवागिरीला चांगली शक्ती जामत मिळो त्यांना त्यांचं आयुष्य काय दीर्घ आयुष्य त्याचं आरोग्य कसं राहावं त्यांचं आरोग्य आणि म्हणून जय जय बाबाजींची नवे दूर झाल्या आधी व्याधी बाबाजींची नवे शुद्ध झाली आमची बुद्धी अवतार घे धर्म रक्षणा अवतार घे धर्म रक्षणा म्हाळसाई जय 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 म्हाळसाईच्या आमची सर्वांची माय कोण आहे बा
बाबा तू माय मी लेख आम्ही त्यांचे लेकर आहेत, आमची माय कोण आहे? बाबा आणि म्हणून विषय आम्हाला सांभाळायचं राहत नाही की नाही, आम्हाला काही गोष्टी लक्षात आहे म्हणून बाबा तू माय बाबा तुम्हा कसा विसरू तुम्हाय मी लेकरू तुम्हाय मी लेकरू तुगाय मी वासरू तुगाय मी लेकरू तुगाय मी वासरू बाबा तुम्हा कसा विसरू तुमाय मी लेकरू तुझी नामे अनुष्ठान करू तुझी नामे जप तप करू जनार्दन आमुचे तुम्हा कसा विसरू तुमाय मी लेकरू कोरा कागद काळी रे शाही कोरा कागद काळी रे शाही लिहिण्यासाठी नको बाबा तुम्हा कसा विसरू तुमाय मी लेकरू बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तुमाय मी आता पाच मिनिटात संपूर्ण आपल्याकडून अनेक वस्तू लोक विसरून घेतील का काही धनधान्य विसरून घेऊ शकतात, मात्र असं आपण म्हणतो ना गगन में कितने तारे कोई आसमान के तारे कोई गिन नहीं सकता, वैसे बाबा जी ने हम भक्तों को दिया हुआ आशीर्वाद हमसे कोई छीन नहीं सकता, हमसे कोई छीन नहीं सकता। सर्व काही लोक आमच्या लौकिक लुटू शकतात, अलौकिक लुटू शकतात नाही। आणि म्हणून आपण बाबाकडे काय मागतो, आपण बाबाकडे नको ती संपत्ती, नको आम्हाला धन हो पाहिजे संपत्ती, आम्हाला धन हो पाहिजे स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन, आपल्याला बाबाजी पाहिजे, बाबाजीला काय पाहिजे, बाबाजीला काय पाहिजे, आपण पाहिजे, आपण कसं ठेवायचे अनुष्ठान करणार, बाबाजीला काय अनुष्ठान करणार पाहिजे, बाबाजींच्या परंपरा वाहण्यासाठी बघा बाबाजीला कोण पाहिजे, मग अनुष्ठान करायला पाहिजे, बाबाजी कोण पाहिजे, आणखी गुरुकुल मध्ये आपल्या मुलांना शिक्षण द्यायला पाहिजे, बाबाजीला कोण पाहिजे, आणखी गोसेवा करणारे पाहिजे, बाबाजीला कोण पाहिजे, शेती करणारे पाहिजे, आश्रम करा, असे बाबाजीला काय पाहिजे, आपल्याला बाबाजी पाहिजे, बाबाजीला काय पाहिजे, परंपरेवर चालणारे भक्त आहे की नाही? मग त्यासाठी तुम्हाला चिठ्ठ्या दिल्या, चिठ्ठ्यावर चिठ्ठ्या कशा दिल्या तुम्हाला, या आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आपलं कर्तव्य काय, मग आपल्या परिवाराला कुणीही असो ते घडलेच पाहिजे, कुणीही बिघडता कामा नाही नाही म्हणजे ते व्यसनी होता व्यसनी कामाचं, मात्र त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी काय करावं लागेल, अनुष्ठान, मुलगा असो मुलगी असो कोणी बघा करत असो, प्रत्येकाने काय करा, ज्या घरा बघा काय काय पिढ कुटुंब आहे आपल्या पाहायला मिळावर का की त्यांच्या घरामध्ये प्रत्येकाने काय केले, मुलगा असो मुलगी असो जावी असो असं उभे राहा, कोण पाहू दे ना आपल्याला,
आमच्या घरात सर्वांचं अनुष्ठान केलेलं आहे. आई काय करू नका आमच्या संदीप भाऊ बरं आमचे इंगळे इंगळे सर अनेक मंडळी बघा घरातल्या सर्वांचा टाळी वाजून या परिवाराचा आपण फॅमिली मेंबर्स डन अनुष्ठान ऑल मेंबर डन अनुष्ठान नॉट डन नॉट मनी डन अनुष्ठान डन येस येस असं म्हणून खरं बाबांना आनंद वाटतो का अशा पर्यावरबद्दल का श्रद्धा बाबा का त्यांची ऐकी आहे आणि त्यामुळे आपण म्हणतो आम्हाला काय आपण म्हणतो ना आम्हाला सुख संपत्ती काही आम्ही धरले बाबांचे पाय ना आम्हाला सुख संपत्ती संपत्तीला कमीच नाही आणि आम्हाला पाहिजे स्वामी काय बघा कार्य म्हणून आपण फक्त काय करायचं आता म्हणून शेवटी आपण काय करायचं त्रिवार वंदन त्रिवार वंदन भाव स्वामी त्रिवार वंदन भाव जनार्दनाच्या शुभकार्यासी बाबाजींच्या शुभकार्याशी त्रिवार वंदन भाव त्रिवार वंदन भाव त्रिवार वंदन भाव त्रिवार वंदन जाते गावचं जंगली पहाड जंगली पहाड चढताना अवघड कड जाते गावचं जंगली पहाड चढताना अवघड त्रिवार वंदन शुभ कार्य म्हणजे अनुष्ठान केलं अशा बाबांच्या कार्याला आपण त्रिवार काय अनुष्ठान काय करावं लागतं त्यासाठी अनुष्ठान तुम्ही जर अनुष्ठान तुम्हाला वंदन करता की नाही तुम्हाला कामाला कोणी आपण सर झिरो होतं काय होतं झिरो बाबाजी आपण काय झालं सर्व हिरो झालो झिरोचे हिरो झालो ना आणखी काय पाहिजे आणि म्हणून काय मग का बाबाजी कार्य ओम पूर्ण मता पूर्ण पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् हरि ओम शान्ति शान्ति शान्ति।